नमस्कार मित्रांनो, समाधान कोकटे अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण भूगोल या विषयाची प्रिडिक्शन सिरीज या ठिकाणी पाहत आहोत. तर त्याच्यातले आपल्याला माहिती आहे की भूगोलामध्ये 10 प्रश्न जे आहेत ते कंबाईनच्या परीक्षेसाठी येतात. तर त्या प्रश्नांची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आता हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न ओव्हरऑल पूर्ण सिलेबस वरती आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि प्राकृतिक किंवा जगाचा भूगोल जो आहे त्या सगळेच घटक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर चला चर्चा करूया. ओके, बघा पहिला प्रश्न बघा, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. चुकीचे विधान निवडायला सांगितले आपल्याला. बघा 4 वाक्य दिलेले आहेत. काय आहेत? मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा हे प्रादेशिक नाव आहे. आता मध्य महाराष्ट्र म्हणल्यानंतर मराठवाडा म्हणतात. गोदावरीचं खोरं आहे का? अर्थातच आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये गोदावरीचं खोरं आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी उगम पावते. तिथून अहमदनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या पद्धतीनं गोदावरी नदी वाहते. आणि त्यामुळं बहुतांश जो भाग आहे गोदावरी खोऱ्याचा हा मराठवाड्यामध्ये येतो. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा जवळपास 49% भाग जो आहे तो गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेला आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त जो भाग आहे तो मराठवाड्यानं व्यापलेला आहे. त्याच्यामुळे हा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे आणि गोदावरी नदी खोऱ्याचा भाग येत असल्यामुळं पहिलं वाक्य जे आहे ते आपल्याला बरोबर सांगता येतं. त्याच्यामुळे अयोग्य नाही. बघा दुसरं काय म्हणते, मराठवाड्यात एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. मराठवाडा हा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे आणि या सगळ्यात मोठ्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या जर बघितली तर ती 7 नाही तर किती आहे? ती 8 जिल्हे आहेत त्या ठिकाणी. ओके, 8 जिल्ह्यांचा एकूण मराठवाड्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर बघा विदर्भात एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत का? तर नक्कीच आहेत. हे 11 जिल्हे 2 प्रशासकीय विभागामध्ये विभागलेले आहेत. एक नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश होतो तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे दोन्ही घटक आपण मॅपच्या माध्यमातून बघून घेऊया. बघा मराठवाडा हा भाग जर बघितला, आता याच्यावरती प्रश्न आयोगानं अशा पद्धतीने सुद्धा विचारलेला होता की मराठवाड्याची जी काय मराठवाडा हा प्रशासकीय विभाग जो आहे तो त्याचा मॅप दिलेला होता आणि खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभागाचा तो नकाशा आहे अशा पद्धतीचा प्रश्न आयोगानं विचारलेला होता. तर बघा हा जो प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेला जालना जिल्हा, या ठिकाणी बीड जिल्हा आहे, हा धाराशिव जिल्हा आहे, धाराशिव, या ठिकाणी लातूर जिल्हा आहे, त्यानंतर बीडच्या पूर्वेला परभणी, दक्षिणेला नांदेड, नांदेडच्या उत्तरेला हिंगोली. या पद्धतीनं एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा 8 जिल्हे जे आहेत ते मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला असलेले बघता येतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे 7 जे आहे तर ते 7 च्या ऐवजी 8 हे आहे. त्याच्यामुळं दुसरं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यामुळे अयोग्य विधान आपल्याला दुसरं माहिती आहे, पण बाकीचे आपण तपासून पाहतोय. विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो असं विचारलंय. हे 11 जिल्हे कोणते आहेत? बघा या ठिकाणी बुलढाणा जिल्हा, त्यानंतर हा आहे अकोला जिल्हा, अकोलाच्या दक्षिणेला वाशिम, अमरावती, यवतमाळ. हे जे 5 जिल्हे आहेत हे 5 जिल्हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. मात्र आपल्याला प्रशासकीय विभाग न विचारता संपूर्ण विदर्भ विचारलेला आहे. बाकीचे उर्वरित हे जे जिल्हे आहेत ते नागपूर प्रशासकीय विभागामध्ये, वर्धा, नागपूर, भंडारा, त्यानंतर गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. ओके, हे 6 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहेत. आणि एकूण संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकणाचा काय विचारलंय? कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. बरोबर आहे, कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. पहिला पालघर या ठिकाणी, नंतर हा ठाणे जिल्हा, या ठिकाणी 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर,
त्याच्यानंतर हा रायगड जिल्हा, इकडे रत्नागिरी आणि सर्वात दक्षिणेला सिंधुदुर्ग. या पद्धतीने एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो आपल्याला कोकणामध्ये झालेला पाहायला मिळतो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य उत्तर म्हणजे अयोग्य वाक्य आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेस गेल्यास त्याची उंची टिंबटिंब जाते. म्हणजे काय, कमी होत जाते, समान राहते, वाढ होत राहते आणि असमान होत जाते. बघा, सह्याद्री पर्वतरांगेचा जर आपण विचार केला महाराष्ट्रातल्या, तर ही जी काही सह्याद्री पर्वतरांग आहे, आपण महत्वाची जी काही प्रमुख शिखर आहेत या शिखरांचं जर स्थान बघितलं, म्हणजे कळसुबाई शिखर असेल, साल्हेर असेल, महाबळेश्वर असेल, ही सगळीच्या सगळी शिखरं जवळपास उत्तरेच्या भागामध्ये स्थित आहेत. म्हणजे अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर स्थिर आहे, साल्हेर असेल नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या भागामध्ये म्हणजे कुठं दक्षिणेकडच्या भागामध्ये म्हणजे कुठे कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरीचा काही भाग, या पट्ट्यातला जो सिंधुदुर्गचा भाग आहे ज्याला आपण दक्षिण सह्याद्री असं म्हणतो, तो भाग उत्तरेच्या तुलनेनं कमी उंचीचा आहे. म्हणजेच काय, दक्षिणेकडून म्हणजे खालच्या भागाकडून उत्तरेकडे ह्या भागाकडे गेलो तर आपल्याला उंची ही वाढत जात असताना दिसते. प्रमुख घाटांची उंची बघितलात, शिखरांची उंची बघितलात तरी सुद्धा आपल्याला त्यावरून लक्षात येतं की या भागामध्ये म्हणजे उत्तरेकडे उंची जास्त आहे, ओके, आणि दक्षिणेकडे उंची जी आहे ती कमी आहे. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेला गेल्यास त्याची उंची आहे वाढत राहते, वाढ होत जाते. ओके, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. चला पुढचा भाग बघूया. महाराष्ट्रातील नदी प्रणाली याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. नद्या दिलेल्या आहेत आणि त्यांचं उगम स्थळ जोड्या लावा या पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. सीना, घोड, नीरा आणि कुकडी ह्या चारही नद्यांचा जर विचार केला आपण तर आपल्याला असं लक्षात येतं की या चारही नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. त्याच्यामुळे भीमा नदी प्रणालीवरती हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्या नद्यांचा उगमस्थळ जे आहे ते आपल्याला बघायचंय. बघा, सीना नदी जी आहे, आता मागच्याच वर्षी सीना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता आणि त्यामुळे सोलापूर जिल्हा मोठा प्रभावित झाला होता. तर त्या नदीचं उगमस्थळ जे आहे ते हरिश्चंद्र डोंगररांग हे सीना नदीचं उगमस्थळ सांगता येतं. घोड नदी पुणे जिल्ह्यामधून वाहते, जुन्नर तालुक्यामधून, आणि या घोड नदीचं उगमस्थान जे आहे ते आहे गावडेवाडी, हे जुन्नर तालुक्यातलं ठिकाण. त्यानंतर नीरा नदी जी आहे या नीरा नदीचं उगमस्थान आहे शिरगाव आणि कुकडी नदीचं उगमस्थान आहे नाणेखडी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे जे आहे हे आपल्याला याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. आपल्याला महत्वाच्या नद्यांचे उगमस्थळ माहित असतात, मात्र त्यांच्या ज्या काही उपनद्या आहेत, महत्वाच्या उपनद्या, त्या उपनद्यांची उगमस्थानं असतील, नद्यांच्या संगमावरची शहरं असतील, ठिकाणं असतील, धार्मिक क्षेत्र असतील, या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. आयोग त्या पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारलेलं मागच्या PYQ वरून आपल्याला लक्षात येतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या गाळाच्या मैदानात हिमालयातून वाहत येणाऱ्या लहान नद्या विलुप्त होतात? ओके, म्हणजे नद्या त्या ठिकाणी गायब होतात असा कोणता भाग आहे? बघा, हिमालय पर्वताचा जर भाग बघितला आपण, हिमालय पर्वताची सगळ्यात शेवटची दक्षिणेकडची जी रांग आहे त्याला आपण म्हणतो शिवालिक पर्वतरांग. ओके, या शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी मैदानी भाग तयार झालेला आहे. आता हा असा कोणता भाग आहे? या शिवालिक रांगाच्या दक्षिणेला म्हणजे पायथ्याला या ठिकाणी जो काही सगळा भाग तयार झालेला आहे हा असा जाडाभरडा दगडगोट्यांचा सगळा प्रदेश आहे. या प्रदेशात अशा पद्धतीचा प्रदेश असण्याचं कारण काय? कारण हिमालयामधून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या पर्वतावरून वाहत येत असल्यानं त्या नद्यांना पहिली गोष्ट की वेग जास्त असतो, खळाळून वाहतात. त्याचबरोबर वरच्या भागामध्ये हिमनद्या वाहत असल्यामुळे हिमनद्या ज्या आहेत त्या भागातल्या खडकांची, मातीची मोठ्या प्रमाणामध्ये झीज तयार करतात आणि तो जो सगळा पदार्थ आहे, तो सगळा जो काही जाडी भरडी सगळे जे काही घटक आहेत, दगड, गोटे, वाळू, माती जे काही असेल ते सगळं वाहून आणतात आणि ह्या पर्वताच्या पायथ्याशी ते सगळं साचलं जातं. आणि साचल्यामुळं असा जो काही भाग असतो, हा असा जो काही भाग तयार होतो, या भागाला म्हणलं जातं भाबर. ओके, भाबर. आणि
हिमालयामधून उगम पावणाऱ्या अनेक नद्या ज्या आहेत या भाभरमध्ये विलुप्त होतात. म्हणजे वरून सगळा दगडगोट्यांचा भाग दिसतो, नद्या येणाऱ्या या ठिकाणी गायब होतात आणि त्या खालच्या भागातून वाहतात. वरती मात्र आपल्याला त्या पद्धतीने एक जाडाभरडा खडकाळ भाग दिसतो, मातीचा भाग दिसतो, वेगवेगळे कंकड वगैरे असतात. मात्र त्या नद्यांचा प्रवाह जो आहे तो खालच्या भागातून वाहतो. पुन्हा तो प्रदेश पुढच्या भागामध्ये वरती येतो आणि तिथं एक असा मऊ मऊ मातीचा भाग, दलदलीचा भाग त्या ठिकाणी तयार होतो. त्याला तराई असं म्हणलं जातं. तराई. ओके, त्याला तराई असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या पुढं नद्या प्रवाहित होतात आणि गाळाचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये तयार करत जातात. मुख्य नदीपासून दूरवरच्या अंतरावरती जो काही गाळाचा प्रदेश तयार होतो त्याला म्हणलं जातं भांगर. म्हणजे भांगर हा जो असतो हा जुन्या गाळाचा प्रदेश असतो. ओके, जुन्या गाळाचा प्रदेश. आणि त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेला जो असतो खादर म्हणलं जातं त्याला. म्हणजे नदीपात्राच्या लगतच्या बाजूला, नदीपात्राला लागून असणारा जो भाग असतो त्याला खादर म्हणलं जातं. हा नवीन गाळाचा प्रदेश असतो. नवीन गाळाचा प्रदेश. ओके, म्हणजेच काय, नद्या विलुप्त कुठं होतात तर भाभर या ठिकाणी नद्या विलुप्त होतात. पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर सांगता येतं. मात्र बाकीचे जे ऑप्शन्स आहेत याच्यावरती सुद्धा आपला फोकस असला पाहिजे. भाभरवरती किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असेल किंवा त्या प्रदेशांचं किंवा त्या घटकांचं वैशिष्ट्य असेल, त्या भूरूपांचं वैशिष्ट्य असेल, हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. भांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश, खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश, तराई म्हणजे दलदलीचा भाग असतो, त्या ठिकाणी वनांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते, दाट जंगल जे आहे ते तराई या भागामध्ये आढळतात. आणि भाभर हा जाड्या भरड्या खडकांचा मोठा प्रदेश असतो, ज्या ठिकाणी नद्या ज्या आहेत त्या विलुप्त होतात. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते? वारा येत असलेल्या पर्वत उतारावर विचारलंय. म्हणजेच काय, पर्जन्याचे मुख्य 3 प्रकार बघा, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य आणि आरोह पर्जन्य. हे आपल्याला पावसाचे मुख्य 3 प्रकार माहिती आहेत. प्रतिरोध पर्जन्य कशाला म्हणतो आपण, की वारे जे आहेत, मोसमी वारे जे आहेत, ते मोसमी वाऱ्यांना कशाचा तरी अडथळा निर्माण होतो. कशाचा तरी म्हणजे कशाचा, मुख्यतः पर्वतरांगेचा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तिथं जो काही पाऊस पडतो त्या पडणाऱ्या पावसांना प्रतिरोध म्हणजे अडथळ्यामुळे निर्माण होणारा जे काही पर्जन्य आहे त्याला प्रतिरोध म्हणायचं. आवर्त पर्जन्य म्हणजे काय, आवर्त पर्जन्य म्हणजे हवेच्या एकाएकी स्थितीमध्ये मध्यभागी हवेचा दाब कमी होतो आणि बाजूला जास्त हवेचा दाब निर्माण होतो. त्यामुळे वारे चक्राकार गतीनं वाहतात आणि त्यामध्ये हवा जी आहे ती थंड झाल्यानंतर वरच्या दिशेने जाते आणि बाष्प संपृक्त झाल्यानंतर त्याचं सांद्रीभवन होतं आणि त्यामुळे तिथं जो काही पाऊस पडतो त्याला आवर्त पर्जन्य म्हणायचं. आणि आरोह पर्जन्य कुठं होतं तर प्रामुख्याने विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये, विषुववृत्ताच्या 5 अंश उत्तर आणि दक्षिणेला त्या भागामध्ये काय होतं की दररोज सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनामुळे हवा उंच गेल्यामुळं त्या भागामध्ये सांद्रीभवन होतून जलबिंदूची निर्मिती होते आणि दररोज त्या भागामध्ये पाऊस पडतो. तर तिथं पडणारा पर्जन्य हा आरोह पर्जन्य. आपल्याला काय विचारलंय, पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर. पर्वत म्हणल्यानंतर अर्थातच अडथळा निर्माण होतो आणि अडथळ्यामुळे पडणारा पाऊस प्रतिरोध पर्जन्य. उदाहरण आपल्याला सह्याद्री पर्वताचं माहितीये. सह्याद्री पर्वत हा प्रतिरोध, त्या भागामध्ये जो काही पाऊस पडतो प्रतिरोध प्रकारचा आहे. वारा येत असलेल्या पर्वत उतारावर म्हणलंय, म्हणजे वारा कुठून येतो, या भागाकडून येतो. नैऋत्य मोसमी वारे येतात, अरबी समुद्रावरून वाहत येतात, या ठिकाणी ढगांची दाटी होते आणि त्यामुळे अडथळा निर्माण होतो. आणि पर्वत उतारावर म्हणजे या भागामध्ये जो काही, म्हणजे संपूर्ण कोकण असेल किंवा सह्याद्री पर्वतरांगेचा पश्चिमेकडचा भाग, या भागामध्ये जो काही पाऊस पडतो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य म्हणतो. आता हा भाग जो आहे हा बराचसा भाग हा पर्जन्य छायेचा भाग येतो. ओके, हा सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडचा भाग पर्जन्य छायेचा भाग येतो. त्याच्यामुळे या भागाचा हा विचारलेला आहे, इथं प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. ओके, चला बघा, योग्य जोड्या जुळवा. जिल्हे आणि त्यांचं लिंग गुणोत्तर याच्यावरती प्रश्न विचारलाय. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे. बघा, हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे महाराष्ट्रातले सगळ्यात कमी लिंग गुणोत्तराचे जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये मुंबई शहर हा सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगरचा क्रमांक येतो, त्याच्यानंतर ठाण्याचा क्रमांक येतो. बघा, मुंबई शहर या जिल्ह्याची सगळ्यात कमी म्हणजे 832 इतकं लिंग गुणोत्तर आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगर
सगळ्यात त्याच्यानंतरचा कमी 860, ठाणे 891 आणि पुणे 915 इतकं लिंग गुणोत्तर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3 आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येतं. चला पुढे बघूया. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळालेला आहे? रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग आणि रायगड. आता हे चारही जिल्हे जर बघितले तर आपल्याला याचा फॅक्च्युअल डेटा माहित असल्यामुळे उत्तर बरोबर माहित असायला पाहिजे. सिंधुदुर्ग हा भारतातला पहिला जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. महाराष्ट्रामधला सिंधुदुर्ग हा जिल्हा. आता छत्रपती संभाजीनगरचं वैशिष्ट्य काय? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो. रत्नागिरी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटन स्थळ आहेत, मात्र पर्यटन जिल्हा नाही किंवा पर्यटनाची राजधानी सुद्धा नाही. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पर्यटन ऐतिहासिक असतील, नैसर्गिक असतील पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे? आपल्याला सगळ्यात मोठं जलविद्युत केंद्र माहिती आहे महाराष्ट्रातलं, कोणतं आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प. साधारणतः 1900 वॅट पेक्षा जास्त, मेगावॅट पेक्षा जास्त जलविद्युत निर्मिती जी आहे ती कोयना या ठिकाणी होते. त्याच्यानंतर खोपोली आहे, कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, पैठण या शहरामध्ये जायकवाडी, पैठण शहराजवळ जायकवाडी धरण आहे आणि त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे. राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला माहिती आहे. तर पहिलं जलविद्युत प्रकल्प विचारलेला आहे आपल्याला. बऱ्याच वेळेला कोयना हे लक्षात येतं, मात्र खोपोली जे आहे ते खोपोली महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत प्रकल्प आहे. रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली असेल, भिरा असेल किंवा भिवपुरी, हे 3 ठिकाणं जी आहेत, या तीन ठिकाणी जलविद्युत केंद्र त्या ठिकाणी उभारलेले आहेत. त्यातला खोपोली हा पहिला जलविद्युत प्रकल्प आपल्याला सांगता येतो. ओके, त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. चला पुढचा भाग पाहूया. खचदरी या भूरूपाची निर्मिती कशामुळे होते असं विचारलंय. आता खचदरी म्हणल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यापुढे त्याची आकृती मुळात लक्षात यायला पाहिजे की खचदरी कशा पद्धतीची असते. बघा, सर्वसाधारणपणे खचदरीचा जो भाग असतो तो अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या खालच्या खोलगट भागामधून नदी प्रवाहित होत असते किंवा असा खोलगट भाग तयार झाला असतो. खचदरी मधून वाहणाऱ्या नद्या आपल्याला माहिती आहेत. नर्मदा नदी सगळ्यात महत्वाचं आणि मोठं उदाहरण असेल किंवा तापी नदी. मात्र ही खचदरी हे जे भूरूप आहे हे कशामुळे तयार होतं? नदीच्या अपक्षरण कार्यामुळे होतं का? तर अजिबात नाही. ज्वालामुखी विस्फोटामुळे होतं का? तर ज्वालामुखी विस्फोटाचा आणि खचदरीचा काही संबंध नाही. म्हणजे तसा जर संबंध असता तर तापी नदी असेल किंवा नर्मदा नदी असेल, या नदी पात्रांच्या त्या खचदरीमध्ये आपल्याला ज्वालामुखी विस्फोटाचे काहीतरी प्रमाण किंवा काहीतरी पुरावे आपल्याला पाहायला मिळाले असते, पण तसं काहीच नाही. त्याच्यामुळे ज्वालामुखी विस्फोटामुळे होत नाही. प्रस्तरभंग किंवा त्यालाच आपण भ्रंश असं म्हणतो. म्हणजेच काय होतं? जमिनीचा दोन्हीकडचा भाग, जर दोन्हीकडचा असा भाग जर स्थिर असेल आणि अचानक एकाएकी दाब पडल्यामुळं किंवा ताण वाढल्यामुळं, दाब वाढल्यामुळं मधला जर भाग जर खचला तर या पद्धतीचा असा एक खड्डा त्या ठिकाणी तयार होतो. आणि हा जो खड्डा तयार होतो हा प्रस्तरभंगामुळे किंवा भ्रंशामुळे तयार होतो. आणि या पद्धतीचं भूरूप जे आहे ते खचदरीची आकृती या पद्धतीचं आहे. किंवा अचानकपणे दोन्हीकडचा भाग हा उंचावला गेला आणि मधला भाग जर तसा स्थिर राहिला तर त्यामुळे सुद्धा भ्रंश तयार होतो किंवा प्रस्तरभंग तयार होतं आणि त्यामुळे जे काही भूरूप तयार होतं याला खचदरी असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे प्रस्तरभंग जे आहे याचं आपल्याला योग्य उत्तर सांगता येतं. त्याला पर्यायी शब्द भ्रंश हा सुद्धा लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये फॉल्ट असं म्हणलं जातं. तिन्ही शब्द एकच आहेत. त्याच्यानंतर घडी किंवा वळण म्हणजेच काय? दाब पडल्यामुळं जर दोन्ही बाजूकडून जर दाब पडला तर काय तयार होतं? मधला भाग उंचावला जातो आणि वळी पर्वत त्या ठिकाणी तयार होतात. वळी पर्वतांची निर्मिती होते, त्याच्यामुळे खचदरी होत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. ओके, चलो बघा पुढचा प्रश्न काय विचारले. पश्चिम घाटातील स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? पश्चिम घाटातील स्थलांतरित शेतीवरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारले आहेत. मग ते जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. ब्राझील असेल रोका म्हणलं जातं, मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा म्हणलं जातं, त्यानंतर व्हेनेझुएला आहे रे म्हणलं जातं. ओके, व्हिएतनाम मध्ये रे म्हणलं जातं,
कोणुको आहे, ही वेगवेगळी जी नावं आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं भारतामध्ये सुद्धा स्थलांतरित शेती केली जाते आणि ती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी त्याला नावं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला विचारलं काय, पश्चिम घाटामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय म्हणलं जातं, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की ईशान्य भारतामध्ये म्हणजेच कुठं तर आसाम असेल, मेघालय असेल, त्या भागामध्ये जी स्थलांतरित शेती त्या ठिकाणी केली जाते त्या शेतीला म्हणलं जातं झूम. ओके, हा एक भाग लक्षात ठेवा. झूम नावाची शेती जी आहे ती ईशान्य भारतामध्ये त्या ठिकाणी केली जाते. पश्चिम घाटामध्ये जी केली जाते त्याला म्हणलं जातं कुमरी. लक्षात ठेवा, कुमरी नावाची स्थलांतरित शेती ही पश्चिम घाटामध्ये केली जाते. आता वालरे आहे आणि खील आहे, ही जी शेती आहे, वालरे नावाची जी शेती आहे ही राजस्थानमध्ये केली जाते. वालरे नावाची शेती राजस्थान या राज्यामध्ये केली जाते आणि खील नावाची जी शेती आहे ही हिमाचल प्रदेशमध्ये खील नावाची शेती त्या ठिकाणी केली जाते. ओके, तर हे भारतातल्या प्रादेशिक भागामध्ये म्हणजे त्या त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नाव आहेत. हे सुद्धा भाग आपल्याला, हा सुद्धा भाग आपल्याला माहित असला पाहिजे. त्याच पद्धतीनं केरळ राज्यामध्ये ओणम नाव आहे, तिथं जी शेती केली जाते त्या शेतीला ओणम असं म्हणलं जातं. केरळ मधला एक मुख्य सण सुद्धा ओणम आहे. ओके, ते सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा ओडिसा, या ठिकाणी जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला पोडू असं म्हणलं जातं. पोडू, मध्य प्रदेश किंवा ओरिसामध्ये पोडू असं म्हणलं जातं. आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये पेंडा किंवा दहिया या पद्धतीची जी नाव आहेत ते आपल्याला त्या त्या भागामध्ये पाहायला मिळतात. ओके, तर या पद्धतीनं भूगोल या विषयावरचे 10 प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतले. याच पद्धतीचे अजून काही प्रश्नांची चर्चा आपण येत्या परीक्षेपर्यंत करणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये ग्रुप सी ची जी काही परीक्षा आहे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रश्न महत्वाचे असणार आहेत. ओके, तर चला भेटूया उद्याच्या भागामध्ये. याच पद्धतीचे 10 प्रश्न जे आहेत ते संपूर्ण आपल्या भूगोल या विषयावरचे घेऊन. चलो थांबूया या ठिकाणी. थँक्यू.